होती माहिती तुम्हाला? कुठे होती? नाशिक मध्येच आहे, बरोबर ना? ओके. गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? त्र्यंबकेश्वर मध्ये. त्याचा संगम कुठे होतो माहिती का? गोदावरीचा उगम हा त्र्यंबकेश्वर मध्ये होतो, त्याचा संगम आंध्र प्रदेश मध्ये. 1465 किलोमीटर तिचा प्रवास होतो. किती? 1465 किलोमीटर प्रवास करून ती राजमहेंद्री या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते. अशी ही आपली गोदावरी नदी. गेल्या काही वर्षापासून आपली गोदावरी नदी प्रदूषित झालेली आहे. बरोबर झालेली माहिती का तुम्हाला? कशामुळे प्रदूषित झाली माहिती का? गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले गेले. सांडपाणी म्हणजे माहिती, गटारीचं पाणी नदीत सोडले गेले. मोठ्या प्रमाणात नदी पात्रात गाड्या धुणं असेल, कपडे धुणं असेल, हे यामुळे सुद्धा प्रदूषण केलं जाते. हे प्रदूषण कुठेतरी थांबलं पाहिजे, यासाठी आम्ही एक मंच स्थापन केला गेल्या 15 वर्षापूर्वी. गोदावरी गटारीकरण विरोधी मंच या नावाने आम्ही मंच स्थापन केला. या मंचाच्या माध्यमातून गोदावरी नदीमध्ये जे काय होणारं प्रदूषण आहे ते कसं कमी करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न केला. आणि याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून बऱ्यापैकी आजपर्यंत आपण बघितलं असेल तर गोदावरीमध्ये सोडल्या जाणाऱ्या गटारी आहेत त्या कमी झालेल्या आहेत. परंतु आजही नदी आपली प्रदूषित आहे. गोदावरीमध्ये पानवेली आहे, बघितलंय का तुम्ही? पानवेली कशा असतात? पानवेली पाण्यावर असतात. पानवेली वाढायचं कारणच ते आहे की त्या सांडपाण्यामुळे पानवेली ह्या वाढत असतात. त्यामुळे ह्या कुठेतरी बंद झाल्या पाहिजे, यासाठी आपण कोर्टाच्या माध्यमातून आपण काम करतोय. याच अनुषंगाने गेल्या कुंभमेळ्यात आपण जो होणारा कुंभमेळा झालेला कुंभमेळा होता तो आपण हरित कुंभ केला होता, ग्रीन कुंभ म्हणून केला होता. तुमच्या शाळेचा सुद्धा सहभाग असेल त्यावेळेस. आणि बऱ्याच शाळांनी यात चांगलं काम केलं होतं. आणि यावर्षी पुन्हा 2027-28 मध्ये पुन्हा कुंभमेळा येतोय. तो सुद्धा आपल्याला ग्रीन करायचा आहे ना? करू शकतो का? त्यासाठी आपल्याला सुरुवातीपासूनच काम केलं पाहिजे. नदी प्रदूषण करायला प्लास्टिक हा सुद्धा मोठा घटक आहे. काय होतं की बऱ्याच ठिकाणी प्लास्टिक पिशव्या ज्या असतात, आपलं जे देवावरचं जे निर्माल्य असतं ना, ते निर्माल्य काय करतात आपल्या घरची लोक की त्या प्लास्टिक पिशवीमध्ये टाकतात. त्या पिशवीला जोरात द्यायची, मस्त गाठ मारतात आणि ती नदी पात्रात निघतात. निर्माल्य तसंच टाकलं असतं तर त्याचं विघटन झालं असतं. परंतु पिशवीत टाकल्यामुळे त्याचा काय झालं? घनकचरा निर्माण झाला. बरोबर ना? त्या घनकचऱ्यामुळे काय झालं? नदी ठिकठिकाणी चोकअप होत गेली. बरोबर? याच पद्धतीने आपण नदी प्रदूषण होणार नाही यासाठी प्लास्टिक हा एक सुद्धा घटक आहे. त्यासाठी आम्ही सातत्याने नाशिक महानगरपालिका असेल किंवा इतर प्रशासन असेल यांच्यासोबत प्लास्टिक या विषयावर काम करतो. आमची भूमिका एवढीच आहे की जगदीश सर सांगतीलच तुम्हाला, परंतु आपण फक्त आपली भूमिका महत्वाची विद्यार्थ्यांची की आपण आपल्या पालकांना सांगायचं आहे की जसं मॅडमनी सांगितलं की घरातून बाहेर जातानाच आपल्याकडे स्वतःकडे कापडी पिशवी असली पाहिजे. आता ही पिशवी आहे म्हणजे आम्ही कुठेही जातो ना तर अशा कापडी पिशव्या घेऊनच निघतो. आपण जर प्लास्टिकची पिशवी मागितली नाही तर तो देणारच नाही ना. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्या स्वतःकडे कापडी पिशवी असायला पाहिजे. तुमच्या सर्वांना देण्यासाठी आपण कापडी पिशव्या आणलेल्या आहेत. तुमची भूमिका आपल्याला अशी असायला पाहिजे की या पिशवी आपल्या पालकांना द्यायची ही पिशवी आणि त्यांना सांगायचं की या कापडी पिशवीचाच आपण जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. करू शकता का? नक्की. जैसे आपको बताया गया गोदावरी में पोल्यूशन है और गोदावरी के पोल्यूशन के कई सारे घटक हैं जिसमें से एक है प्लास्टिक, और प्लास्टिक को खत्म करना ये हमारी जिम्मेदारी है और बहुत आसानी से हम कर सकते हैं। इसके लिए अब जैसे
निशिकांत सर ने जो एक जानकारी दी है ना, वो बहुत मुश्किल जानकारी है कि ये बैग लेकर जाना है आपको जब भी सब्जी लेने जाना है। बहुत मुश्किल इसलिए 1 लाख रुपए का एक बैग बनता है, और कितना मुश्किल है इसको उठा के लेके जाना। 15 किलो का एक बैग है कि नहीं? मुश्किल है क्या? 15 किलो का है, 15 ग्राम का है, और 1 लाख का नहीं, मुश्किल से 8 रुपए का है। तो ये एकदम आसान सा काम है, ये हम लोग कर सकते हैं। हाथ ऊपर करके बताओ तो मेरे को समझ में आया कि सबको समझ में आ रहा है, क्योंकि मेरे को थोड़ा कम समझ में आता है। नहीं, पीछे अभी भी समझ में नहीं आया कि बैग बहुत इंपॉर्टेंट है। ठीक है, अच्छा, प्लास्टिक का नुकसान क्या है? आप कौन सी क्लास में हो? 8, 9, 10th में ही हो ना? तो सबको पता होगा पॉलीमर एक चीज होती है, कार्बन कंपाउंड्स। ये कार्बन कंपाउंड जब जुड़ जाते हैं तो प्लास्टिक बनता है। प्लास्टिक एक पॉलीमर होता है, इसकी चेन ब्रेक नहीं होती। कोई भी चीज आपने केला खाया, उसका छिलका फेंक दिया, 1 महीने बाद वो गल जाएगा। प्लास्टिक का जो बनाने का तरीका है ना, वो 1000 साल तक उसके कार्बन कंपाउंड्स की चेन ब्रेक नहीं होती। मतलब आज अगर आप एक प्लास्टिक का पैकेट या प्लास्टिक की पिशवी फेंक दोगे तो वो 1000 साल तक एज इट इज आपकी पृथ्वी पे रहेगी। तो हम लोग अपनी पृथ्वी को बना क्या रहे हैं? बेसिकली डस्टबिन। डस्टबिन ऐसा ही होता है ना, जिसमें हम कचरा उठाते हैं, फेंक देते हैं। आपको मालूम है ये जो डस्टबिन में हम कचरा डालते हैं कहां जाता है? घंटा गाड़ी से डंपिंग ग्राउंड, और उसके आगे कहीं जा सकता है? कहीं नहीं जाएगा, वो वहीं पड़ा रहेगा। 1000 साल तक प्लास्टिक का कचरा आपके नासिक के डंपिंग ग्राउंड में ही रहेगा। फिर वो धीरे धीरे नदियों में, धीरे धीरे धरती में, और धरती के नीचे पानी में चला जाता है। तो ये जो प्रदूषण है वो इसीलिए बढ़ रहा है, और सबसे आसान तरीका है इसको ठीक करने का कि प्लास्टिक का हम यूज बंद कर दें। कर सकते हैं ये काम? कुछ प्लास्टिक का तो आसानी से किया जा सकता है, जिसको सिंगल यूज प्लास्टिक बोलते हैं। आप सब्जी लेने जा रहे हो, किराना लेने जा रहे हो, या कोई फल लेने जा रहे हो, तो उस टाइम पर हम लोग जब दुकान पे जाते हैं तो उससे थैला लेके जाते नहीं है, तो वो प्लास्टिक में ही देगा। फिर हम उसको बोलते हैं, हम लोग कई लोगों को जाके बोलते हैं कि भैया आपने प्लास्टिक क्यों लिया? वो बोलते हैं वो दुकान वाले ने दे दिया। ऐसे उसने कोई गन पॉइंट पे दिया है क्या हमें कि प्लास्टिक नहीं लोगे तो फल नहीं दूंगा? ऐसा कभी बोला है किसी सब्जी वाले? तो गलती किसकी है और सुधारनी किसको है? लग ही नहीं रहा है। गलती किसकी है और सुधारनी किसको है? हम कर रहे हैं, और ठीक किसको करनी है? हमें करनी है। ठीक है, और इसको ठीक करने का एकदम सिंपल तरीका है, आपको कापड़ी पिशवी का इस्तेमाल करना है। हो जाएगा ये काम? कोई मुश्किल काम तो नहीं है। अब ये काम आपको आपके पापा मम्मी से भी करवाना है। थोड़ा सा अपन एक स्टेप आगे जाएंगे कि पापा मम्मी जब भी सब्जी लेने जाए तो उनको कापड़ी पिशवी लेके जाना है, ये तुम्हें बताना है। हमें प्लास्टिक को खत्म करना है, तो पहला तरीका ये है कि हम खुद इस्तेमाल करें, दूसरा पापा मम्मी से करवाएं। इतना कर सकते हैं? अब क्योंकि हम अच्छे बच्चे हैं तो एक स्टेप और आगे जाएंगे। जा पाएंगे? ये थोड़ा सा मुश्किल स्टेप है। इसमें आपको क्या करना है, यहां पर अब मेन अपन गेम चेंज कर देंगे आज का, क्योंकि हम सिर्फ चर्चा नहीं करेंगे, हम एक आगे बढ़ेंगे, एक रेवोल्यूशनरी कदम उठाएंगे। जो दुकान प्लास्टिक दे रही है उसको रिक्वेस्ट कर पाएंगे कि सर आप ये प्लास्टिक मत दीजिए? तो रिक्वेस्ट करनी है 1 बार और 2 बार, बस उसके बाद नहीं। तो अगर वो फिर भी प्लास्टिक देना बंद नहीं कर रहा है, तब क्या करोगे? फिर वो हमें बताना है। ये कर पाएंगे? अगर कोई प्लास्टिक कैरी बैग दे रहा है दुकान वाला और वो बंद नहीं कर रहा है आपके बोलने पे, तो फिर हमें बताओ, हम उसकी दुकान बंद करेंगे। मैं तो बहुत ही आई लव यू बोलता हूं, मैं बहुत मासूम सा इंसान हूं, तो मैं फिर उसकी दुकान ही बंद करवा दूंगा। सिर्फ आपको एक ही काम करना है, पहले ट्राई करना है, 2 बार कोशिश करो, और तीसरी बार फिर हमें बताओ। एक नंबर याद रखो, 7030 एकदम सिंपल नंबर है। ये नगर पालिका का नंबर है। क्या नंबर है? 7030 अरे वाह, क्या इंटेलिजेंट बच्चे। अपने लिए ताली बजाओ एक बार जोर से। वेरी गुड। तो तीसरा स्टेप जो है ना, पहला खुद इस्तेमाल नहीं करना है, दूसरा पापा मम्मी को तुम्हें बताना है, ये तुम्हारा जिम्मेदारी है। जैसे पापा मम्मी अपने को बताते रहते हैं ना, दूर रहते हैं, ऐसा मत करो वैसा मत करो, तो
तो एक भाषण तुम्हें देना है, रिवर्स भाषण। और तीसरा, जो दुकान प्लास्टिक दे रही है उसको रोकने की भी जिम्मेदारी तुम्हारी है। अच्छा, क्यों है तो तुम्हारी जिम्मेदारी? ये नासिक हमारा घर है ना, तो इसको साफ करने की जिम्मेदारी किसकी है? हमें ही करना पड़ेगा ना। हमारा नासिक है, मेरा घर है, पड़ोसी आके साफ नहीं करने वाला है। किसी के घर में पड़ोसी को ही आके साफ सफाई करके जाता है? मतलब ये क्लियर है कि अगर प्लास्टिक रोकना है तो जिम्मेदारी किसकी है? तो हम कर पाएंगे ये। और नंबर याद ही है 7030। मान लो, चलो अपन एक ये भी सोच लेते हैं कि नगर पालिका ने भी कुछ इश्यू नहीं किया, कोई एक्शन नहीं लिया, तो फिर एक मेरा नंबर भी याद रखना है। मेरा थोड़ा मुश्किल है, अपन नोटिस बोर्ड पे लगा देंगे 8087479204। ये थोड़ा मुश्किल नंबर है, तो अपन नोटिस बोर्ड पे लगाएंगे कि अगर 7030 पर भी कोई काम नहीं होता है, फिर डायरेक्ट मेरे को बताओ कि सर ये वाला एड्रेस, एक SMS कर देना कि ये एड्रेस की दुकान जो है वो अभी भी प्लास्टिक दे रही है। तो इतना काम कर पाएंगे। ये 3 स्टेप है, एकदम छोटे छोटे। पहला, खुद इस्तेमाल नहीं करना है। दूसरा, पापा मम्मी को मना करना है। और तीसरा, दुकान वाले को भी मना करना है। ये आगे का स्टेप है। तो ये कर पाएंगे सब लोग? एकदम आसान है ना। और चौथा और एकदम लास्ट, आज से लेकर अगले 10 साल तक हम अपनी गोदावरी, हम अपना पर्यावरण, हम अपना नासिक कैसा देखना चाहते हैं, इसके ऊपर एक 100 वर्ड्स का एस्से लिखेंगे। छोटा सा लिख सकते हैं, मेरे सपनों की गोदावरी या मेरे सपनों का शहर, मेरे सपनों का नासिक। नासिक का विजन कौन बनाएगा मालूम है? अच्छा, नासिक कैसा बनेगा ये कौन डिसाइड करता है? हम करते हैं डिसाइड। हम करने वाले हैं डिसाइड कि नासिक हमारा अगले 10 साल में कैसा होगा। तो ये कर पाएंगे। और उसमें एक लास्ट लाइन कि मेरा कंट्रीब्यूशन क्या होगा। नहीं तो ऐसा ना हो कि हम पैदा हुए, बड़े हुए, नौकरी की, शादी की, बच्चे पैदा किए, उनको बड़ा किया, उनको सेट किया, बूढ़े हो गए, मर गए, कोई कंट्रीब्यूशन ही नहीं। कीड़े मकोड़ों की तरह पैदा हुए थे, गए, आ गए, चले गए, खत्म। काहे के लिए आए थे भैया? कोई पूछेगा ना। मार्क ट्वेन करके एक बहुत बड़े फिलोसोफर हुए, उन्होंने बोला जिंदगी में 2 ही दिन इंपॉर्टेंट होते हैं, एक जब हम पैदा होते हैं, और दूसरा बता सकता है कोई? एक जब हम पैदा होते हैं और दूसरा जब हमें पता लगता है हम पैदा क्यों हुए। कोई रीजन से इंसान पैदा होता है, भगवान ने ऐसे ही नहीं भेज दिया तुम्हें। एक मिशन होना ही चाहिए, क्योंकि मिशन होगा तो लोग याद रखेंगे जाने के बाद। नहीं तो आए गए घर तुम्हारा, जो पैदा हो गए, मर गए, ठीक है, 70 साल 80 साल, कंट्रीब्यूशन क्या रहा हमारा सोसाइटी के लिए? तो 2 दिन इंपॉर्टेंट होते हैं, एक जब हम पैदा होते हैं और दूसरा जब हमें पता लगता है हम कब पैदा हुए, क्यों पैदा हुए। तो आज एक जो 4 काम आपको करने हैं, पहला, प्लास्टिक का बिल्कुल इस्तेमाल बंद कर देना है। दूसरा, पापा मम्मी को मना करना है। तीसरा, दुकानदार को मना करना है। और चौथा, 100 वर्ड्स लिखने हैं आपको कि मेरे सपनों का नासिक, मेरे सपनों की गोदावरी और मेरा कंट्रीब्यूशन क्या होगा उसका। कर पाएंगे ये काम? 17 पुरातन कुंड आपल्याला माहिती आहे। ते 17 पुरातन कुंड हे इसवी सन 1700च्या आसपास महान व्यक्तींनी बांधले। त्याच्यामध्ये अहिल्यादेवी होळकर असतील, गोपीगवाई पेशवे किंवा बाकी इतर महान व्यक्ती असतील, त्यांनी बांधलेले कुंड। आपण जर ते कुंड वगैरे बघितले तर ते कुंड विक्टोरिया ब्रिज माहिती आहे ना आपल्याला, अहिल्यादेवी होळकर ब्रिज, त्याचे बॅक साईड म्हणजे त्याला आम्ही म्हणजे मागची बाजू आणि लक्ष तुमच्या, आणि पुढची म्हणजे तपोवनाची बाजू, ना पाचच्या बाजूला ना पुढच्या बाजूला जे काही कुंड आहे ते रामकुंड परिसरामध्ये। त्याचं कारण असं आहे की त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जिवंत जलस्रोत होते आणि मुळात जी आहे गोदावरी नदी गंगापूर धरणाच्या पाण्यावर विसंबून राहणारी, अवलंबून राहणारी नदी नव्हतीच। गोदावरी नदी जी आहे आपली ती स्वप्रवाही नदी, तिला धरणाच्या पाण्यावर आपण परावलंबी केली। आता जे 17 पुरातन कुंड आहे ते कुंड रिव्हर बेड म्हणजे नदी पात्रामध्ये कॉन्क्रिटायझेशन करून ते कुंड बुजवण्यात आलेले। ते कुंड मुक्त करून गोदावरी नदी पुन्हा प्रवाही करण्यासाठी आपण हायकोर्टामध्ये याचिका वगैरे दाखल केलेली होती।
आता एक कुंडांची थोडक्यात आपल्याला माहिती देतो. ज्या वेळेस गंगापूर धरण नव्हतं, 1956 साली गंगापूर धरण बांधलं गेलेले, त्यावेळेस आपले पूर्वज पिण्याविषयक जे पाणी होतं, ड्रिंकिंग पर्पज साठी जे आपल्याला पाणी लागायचं, ते पाणी लक्ष्मण कुंडातून घेऊन जायचं. धनुष कुंड आहे आपल्याकडे. आपण दक्षिण वाहिनी गोदावरी, दक्षिण वाहिनी गंगा, दक्षिण काशी जी म्हणतो, ती जी गोदावरी आपली पश्चिमेकडून पूर्वेकडे येते, दक्षिणेकडे जिथे वळते, तो भाग म्हणजे धनुष्य कुंड, म्हणजे रामकुंडाच्या मागच्या बाजूने. तिथून ते दक्षिण वाहिनी गोदावरी होते. रामकुंडाच्या इथेच आपला सिंहस्थ कुंभमेळा का भरतो? सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळेस किंवा स्नानविधीसाठी आपल्या लोकांचा हट्ट का असतो का आपण रामकुंडातच स्नान केलं पाहिजे? कारण रामकुंडामध्ये अरुणा आणि गोदावरी नदीचा संगम होत होता पूर्वी. आता रामकुंडातली जी गोदावरी नदी येते, मी आपल्याला आधीच सांगितलं का ती कॉन्क्रिटायझेशनच्या खाली बुजली गेलेली आहे, दबली गेलेली आहे. आणि अरुणा नदीची रामसेज किल्ल्यावरून उगम पावलेली होती. 8.5 किलोमीटर लांबीचा प्रवास करून ती येत होते रामकुंडाच्या गौमुखामध्ये. ती पण आता कॉन्क्रिटायझेशन आणि त्याच्यावर रस्ते वगैरे निर्माण झाले, तो संगम आता काही होत नाही. आता एकच आपल्याला सांगतो का जिवंत जलस्रोत कसे असतात. तर अहिल्यादेवी होळकर कुंडाचे इथे ट्रायल बोर म्हणजे माहिती आहे का आपल्याला? ट्रायल बोर म्हणजे ज्यावेळेस आपण खणतो ना बोरवेल वगैरे, ते बोरवेल केल्यानंतर ज्यावेळेस पाणीचं टेस्ट घेतलं गेलं का जिवंत जलस्रोत नदी पात्रामध्ये किती प्रमाणात अस्तित्वात आहे, त्याचा ट्रायल घेतला गेला. तर एका मिनिटाला 44 लिटर पाणी बाहेर आलं, एक 2 वर्षापूर्वी. आणि एका मिनिटाला 44 लिटर पाणी हे 24 तास नॉनस्टॉप आलेले. याच्यावरून आपल्याला लक्षात येईल का गोदावरी नदीमध्ये जिवंत जलस्रोत आणि पाण्याची किती मोठी शक्ती. आणि जलदेवता जी म्हणतो, जलदेवता म्हणून आपण पूजन करतो, ज्याला गोदातीर्थ म्हणतो, तेच बुजवायचं पाप हे प्रशासनाने केलेले. त्यासाठी हायकोर्टाची ऑर्डर झालेली आहे. त्रिसदस्य समिती, त्याच्यामध्ये कलेक्टर असते, महापालिका आयुक्त असते, पोलीस कमिशनर असते, सर्वांनी सांगितलं का ते कॉन्क्रीट काढून टाका. पण काही लोकांच्या विरोधामुळे ते थांबलेले. आपल्या सर्वांना एकच विनंती आहे का कधी पण भविष्यामध्ये जर कॉन्क्रीट कार्याचा विषय आला की आपल्या पालकांना पण सांगा, जे कोणी लोकप्रतिनिधी आगामी काळामध्ये निवडणुकीसाठी आपल्या दारावर येतील, मतं मागायला येतील, तर सांगा का गोदावरी ही नाशिकची ओळख आहे आणि ती कॉन्क्रिटीकरणामुळे पुसली गेलेली आहे. तर गोदावरी नदी पुनर्जीवित झाल्याशिवाय नाशिकची पुनर्ओळख निर्माण होऊ शकत नाही. त्यासाठी कॉन्क्रीट काढण्यासाठी जे कोणी लोकप्रतिनिधी आगामी काळामध्ये मत मागायला येतील, तर आपल्या पालकांना सांगा की त्यांना आपण विनंती करा का कृपया ते कॉन्क्रीट मुक्त गोदावरी करू आणि आपण जसा नारी सन्मान करतो, महिला सन्मान करतो, तसा गोदावरीचा सन्मान करा. एक तर पगाराजींनी जसं सांगितलं तसं गोदावरीमध्ये सांडपाणी गेलं नाही पाहिजे. याची खरं तर सुरुवात आपल्यापासून सुद्धा होते की आपण दात घासताना किती वेळ नळ उघडा ठेवतो, ते पाणी किती वाया घालवतो, ते सांडपाण्याला किती मिळतं. आपण टॉयलेटला फ्लश किती वेळा करतो, फ्लश करतो का आपण मॉडरेट फ्लश करतो, किंवा आपण बादलीने पाणी टाकतो. या ज्या सगळ्या आपल्या सवयी आहेत ना, त्या सवयीमध्ये आपण पाणी कसं वाचवू शकतो. आंघोळ करायला बसलो ना आपल्याला छान गरम पाण्याची मजा आली तर एका मागे एक पाणी घेत सुटतो का आपण, हे सगळं आपण आपल्या कृतीतनं दाखवायला पाहिजे. दुसरं म्हणजे मी नेहमी सांगते की जेव्हा तुम्ही पाणी पिता, युजली आपल्याला सवय ग्लास भरून पाणी घ्यायचं, एक घोट प्यायचं आणि उरलेलं पाणी आपण सिंक मध्ये बेसिन मध्ये टाकून देतो. आपण खूप सारं चांगलं पाणी हे सांडपाण्यात कन्वर्ट करतोय, करणारे आपणच होत. माझा अट्ठास असा असतो की एक तर फुलपात्री घ्या. पूर्वी आपल्याकडे खूप चांगली पद्धत होती की कोणी पाहुणे आले तर आपण त्याला तांब्या आणि फुलपात्र द्यायचो की बाबा रे तुला पाहिजे तेवढं पाणी ओतून घे आणि तेवढंच पाणी पी. फुलपात्राची साईज आहे छोटी. आता आपण काय करतो, मोठाले ग्लास देतो आणि त्या मोठाल्या ग्लास मधनं पिणारा 1 किंवा 2 घोट पाणी पितो आणि उरलेलं चांगलं शुद्धीकरण केलेलं पाणी आपण सांडपाण्यात कन्वर्ट करतो. ही खूप मोठी चूक आपली आहे आणि सांडपाण्याचा लोड आपण वाढवतोय. आपल्या शहरात तेवढी क्षमता नाहीये सांडपाणी प्रोसेस करण्याइतकी, पण तो लोड आपण वाढवतोय ते आपल्या केवळ काही सवयीमुळे. तुम्ही एखादी प्लास्टिकची बाटली पाण्याची उघडली, पहिले तर प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी पिऊच नका. तुम्ही आपली आपली बाटली कॅरी करा. प्लास्टिकची जरी केली तर स्वतः कुठेही गेला तरी एक बाटली आपल्याकडे पाण्याची असली पाहिजे. मला कोणी प्लास्टिकची बाटली दिलीच, पॅक्ड बाटली, तर माझी सवय अशी आहे, नाईलाज झाला तर ती पिते पण मी, पण त्याच्यातलं उरलेलं पाणी मी समोरच्याला सांगते की हे पाणी उरलेलं आहे, मी प्यायलेलं आहे, त्याच्यामुळे मी हे घरी घेऊन जाणार. तिथे मी टाकलं तर ते कचऱ्यात जाणार आहे, कारण की ते पाणी फेकलं जाईल आणि त्या प्लास्टिकचा कचराही होईल
त्याच्यामुळे कचऱ्याचं विघटन, जसं पाण्याची बचत तसं कचऱ्याचं विघटन हे सोपं करण्यासाठी ओला आणि सुका कचरा हा वेगळा केला पाहिजे. प्लास्टिकचा कचरा तुम्ही वेगळा केला तर ऍटलिस्ट काही प्रमाणात तरी त्याच्या वेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया होऊ शकतात, म्हणजे ते रिसायकल होऊ शकतं, ते पुनर्वापर त्याचा होऊ शकतो. या आपल्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुमच्या घरात हा 8 तास ठेवा की ओला सुका कचरा वेगळाच केला पाहिजे, घंटागाडीत तो वेगळाच केला पाहिजे. आपल्या घंटागाड्यांमध्ये सोय आहे, ओला आणि सुका कचरा वेगळा वेगळा गोळा करायची सोय आहे. आपण काय करतो, सगळा कचरा एका प्लास्टिकच्या पिशवीत भरतो आणि ती प्लास्टिकची पिशवी आपण घंटागाडीत टाकतो, की जे चूक आहे. ओला कचरा आहे तो प्लास्टिकच्या पिशवीत भरू नका. काय होईल, तुम्हाला फक्त आई सांगेल की ती कचऱ्याची पेटी आहे ना ती धुवून ठेव, कचऱ्याची बादली आहे ना ती धुवून ठेव, एवढंच सांगेल. नाही, त्याला किती वेळ लागतो, 3 मिनिटं. मग 3 मिनिटं नाही आहेत आपल्याकडे 24 तासातले, आहेत की नाही आहे? त्याच्यात कमीपणा आहे का काही? माझ्याच घरातला कचरा, मी केलेला कचरा, त्याची बादली जर का मला धुवायची असेल तर मी माझंच काम करणार आहे. त्याच्यामुळे हे जे संकल्पना आहेत ना आपल्या, या खूप मोठ्या प्रमाणात बदलण्याची गरज आहे. त्या संकल्पना बदलल्या, आपल्या आयुष्यात, आपल्या राहणीमानात, आपल्या वागण्यात त्या उतरल्या तर खूप चांगला परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे जगबीरजी जे सांगतात ते प्लास्टिकचा वापर कमी करा, कापडी पिशवी वापरा, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि जसं देवानबाई म्हणतात की गोदावरी वाहती राहिली पाहिजे, त्याची सुद्धा जबाबदारी आपली आहे. त्याच्यात काही कचरा टाकू नका, आणखी ब्लॉक होईल. आपल्याकडे सोयी आहेत पण आपण त्या वापरत नाही. गंगेच्या बाजूनी सुद्धा निर्माल्याची कुंड आहे, आपण त्याच्यात टाकत नाही, आपण ते नदीतच टाकतो. या खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपल्यापासून सुरुवात होतात आणि त्या आपल्यापासूनच करायच्या आहेत.